हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। निवडणुकीसंदर्भातील मोठी बातमी येत आहे। हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट आणि माहूर तालुक्यातील काही गावांमध्ये मतदार यादीतून लोकांची नावे गाळ झाल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सालायगुडा येथे 10 ते 12 लोकांची नावे नसल्याचे खळबळजनक बाब समोर आली आणि माहूर तालुक्यातील करंजी येथील 2 ते 3 लोकांची नावे नसल्यामुळे एकच खळबळ निर्माण झालेली आहे। आम्ही नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्याच्या सालायगुडा या गावात आहोत आणि हे हिंगोली मतदारसंघाच्या नांदेड जिल्ह्याच्या किनवट मतदारसंघामध्ये येतो हे गाव आणि येथे त्यांच्याकडे मतदान कार्ड आहे। यापूर्वी त्यांनी मतदान सुद्धा केलेलं आहे 5-6 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतचं। आपल्यासोबत सरपंच आहेत या गावचे आणि आता त्यांचं यादीत नाव नसल्यामुळे मोठं घोळ निर्माण झालाय। बोलूया सरपंच। सरपंच, आता कधी झाली होती निवडणूक? 2021-22-23 मध्ये झाली ग्रामपंचायत निवडणूक। त्यांच्यात ते वोटरचे पूर्ण यादीमध्ये नाव होते, परंतु या हिंगोली लोकसभामध्ये यादीत नाव नसल्यामुळे आपल्याला यादीत यावं अशी अपेक्षा आहे। बरं, नाही आता म्हणजे आता हे मतदान त्यांना करता येत नाही, तुम्ही जाऊन बोलले का तिथं? आपण तिथं बोलले नाही, पण आता आपल्यापर्यंत माहिती आले, आपण बोलू शकतो। बरं बरं, तुमचं मतदान नाही आहे असं समजलं। काय म्हणता, तुमचं नाव काय आणि यापूर्वी तुम्ही कधी मतदान केलं होतं? मी संतोष माणिकराव कुमरे। मतदान मी 6 महिन्यामध्ये अगोदर केलं होतं ग्रामपंचायत मध्ये। आता माझं या फर्स्ट वेळेस आता मतदान आलेलं नाही। यादी चेक केली, यादीमध्ये नाव नाही माझं। मी सकाळी 2 वेळेस जाऊन आलो वापस। पण आता ज्यांनी ही यादी बनवली त्याच्यावर काही कारवाई व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे का? कारवाई तर काही नाही, पण आता माझ्या विषयी, आता माझ्या घरचं कोणतं आता काम, शेतीविषयी किंवा घराविषयी, की जेणेकरून माझं कोणतंही काम अडू नये किंवा कोणते म्हणजे काम थांबवू नये, त्याच्यामुळे मी मतदान, माझा हक्क आहे हे बजावण्यासाठी मी मतदान अधिकार आहे माझा। अजून आपल्या सोबत हे आपल्या गावातले, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आकाश राठोड। काय झालं, मतदान यापूर्वी केलं? नाही, याच वर्षी आला मतदान। आला? हो। यादीत नाव आहे? नाही, फक्त ओळखपत्र हो, आलं? ओळखपत्र। बरोबर। अजून आपल्या सोबत कोण आहे ज्यांच्याकडे, यांच्याकडे सुद्धा ओळखपत्र आहे, यापूर्वी त्यांनी मतदान सुद्धा केलेलं, मात्र त्यांना आता मतदानाचा हक बजावता येत नाही आहे। काय नाव आपलं? अजय बळवंत कुमरे। डिसेंबर 2023 मध्ये मी सदस्य म्हणून ग्रामपंचायत निवडणूक लढवलो, मी निवडूनही आलो, पण या हिंगोली या मतदान याच्यात माझं यादीमध्ये नावच नाही आलं। मतदान कार्ड आहे, जिंकलोय मी। आता 6 महिन्याआधी इलेक्शन झालं ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य म्हणून उभा टाकला होता, त्यामुळे निवडूनही आलो। पण आता तुम्ही गेले तर तिथं काय म्हटलं? लिस्ट मध्ये नावच नाही म्हणले, तुम्हाला मतदान करता येत नाही, थोडा थांबा म्हणे, म्हणून नंतर विचार करता येईल म्हणे। म्हणजे अजून काही आता तुमचं? नाही, मला मतदान तर करायचं आहे, आता आपला हक्क आहे ना, ते मतदान करायचा हक्क आहे। जवळजवळ किती सालायगुडा एका गावामध्ये किती लोक आहेत समजा ज्यांनी मतदान यादीमध्ये त्यांचं नाव नाही? जवळपास 10-12 जणांचं असेल। बरं, एका मताने माणूस पडू शकतो, एका मताने माणूस येऊ शकतो। काय म्हणाल सरपंच तुम्ही याच्यावर? हे बरोबर आहे, पण आपला सर्वोच्च अधिकार आहे मतदान बजावायचा, असलंच पाहिजे, माझे हे मत आहे। अचानक असं त्यांचं नाव, म्हणजे ते जिवंत असताना सुद्धा ते यादीतून नाव गेलं, म्हणजे काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला सांगू, ते आता ग्रामपंचायत यादीमध्ये पहिले परिपाठ त्यांचे नाव यादीमध्ये होते, परंतु या हिंगोली लोकसभामध्ये काय त्यांच्या आता दोष कोणाचे, समोरचे अधिकाऱ्यांचे आहे, तरी आता त्यांनी अधिकारमध्ये यादीमध्ये नाव नसल्यामुळे आपल्याला तिथं काय बोलता येत नसते। पण आता आपले ग्रामपंचायतची जे यादी असेल ते यादीनुसार आपल्याला मतदान करता येते। मग जुनी यादी तुम्ही त्यांना दाखवली का? जुन्या यादीनुसार त्यांना मतदान करायचं काही करू शकते का निवडणूक अधिकारी? हे बोलले का तुम्ही सरपंच असल्याने गावामध्ये? नाही, आपल्यापाशी आता परिपाठ जुनी यादी ग्रामपंचायतच्या जे निवडणूक मध्ये होते ते त्यांची यादीमध्ये नाव होते, परंतु या हिंगोली लोकसभामध्ये त्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे ते आपले ग्रामपंचायत जेव्हा मतदान झाले त्या यादीमध्ये आपलं आता मौजूद पाहिजे होता ना आपल्याला। आता ही नवीन यादी कोण तयार केली सरपंच? आता अंगणवाडी ते बिलो मधून केलेलं आहे ते, आता त्यांच्याकडं परिपाठ त्यांच्याकडे राहू शकते ऑलरेडी। आता बघा, 5 वर्षात एकदा मतदानाचा हक बजावतो माणूस। आज जर त्यांना 10-12 लोक एका गावामध्ये, त्यांच्या बरोबर आहे ना मत सर्वांच्या, जर ते समजा आता त्यांचा मताचा अधिकार जर हेरवला तर ते आता काय करतील मग समोर?
समोरचं आता आपल्याला ते जे अधिकारी आहेत त्यांना बोलून आपण करू शकू. बरं, हे होते सालेगुडा गावचे सरपंच जे आपल्याला माहिती देत होते. मात्र इथं सगळं अलबेल परिस्थिती दिसून येत आहे, कारण त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे. आज त्यांना लोकसभेचं मतदान करता येत नाही. एक मोठी गंभीर बाब आहे. केंद्राचं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतात की 100% निवडणूक झाली पाहिजे आणि मतदान सुद्धा झालं पाहिजे. ते गाजावाजा करतात, मात्र इथं त्यांचं यादीमध्ये नाव नाही. हे एक दुर्भाग्य आहे. रशीद फाजलानी, मराठवाडा न्यूज ब्युरो, किनवट, नांदेड. पण हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्याच्या करंजी या गावामध्ये इथं तीन लोकांची नावे इथं गाळ झालेली आहे. आणि अलीकडेच त्यांनी ग्रामपंचायत मध्ये मतदान सुद्धा केलेलं आहे. मग आपल्यासोबत करंजीचे सरपंच आहेत. काय म्हणणं आहे सरपंच साहेब, काय झालं नेमकं? नमस्कार. आपल्या इथं मागं ग्रामपंचायत झाल्या, त्याच्या आधी निवडणुका झाल्या आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत जवळपास 70 वर्ष वय आहे, त्यांचं आतापर्यंत मतदान त्यांनी करत आलेले. पण ह्या लोकसभेला बरेचसे आतापर्यंत आता 2 वाजत आहे त्या टाइम पर्यंत 3 लोकांची नाव मतदार यादीतून गायब झालेले आहे. ना डिलाईट आहे ना त्याच्यामध्ये मयत आहे किंवा काही नाही. म्हणजे ते लोक आहेत समजा आता इथं आज त्यांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे. आता हे मतदानाचा अधिकार ह्या निवडणूक आयोगाच्या किंवा यांच्या चुकीमुळे मतदार यादीचे जे बी असेल, बीओला असतील, जे बी यंत्रणा आहे त्यांच्या चुकीमुळे आम्हाला मतदान करण्यासाठी आज मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदान त्यातल्या त्यात उन्हामुळे सुद्धा आज मतदानाचा थोडा पर्सेंटेज आहे तो कमी होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात ह्या चुका, ही लोकसभा आहे आणि या लोकसभेमध्ये लोक एक वेळा गेल्याच्या नंतर बूथवरून परत नंतर वापस जात नाही. त्यासाठी ह्या चुका भविष्यात होऊ नये यासाठी सुधारणा काहीतरी शासनाने केली पाहिजे अशी आमची विनंती आहे. बरं, आता हे जे 3 लोक जे आहेत तुमच्या गावचे, त्यांची नावं सांगू शकता का? त्याचबरोबर याबद्दल तुम्ही माहूरच्या तहसीलदारांना किंवा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना काही संपर्क केला होता? नाही, आज टाइमावर आम्ही मागच्या ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन झालं होतं तेव्हा मतदान केलं ना, पण अचानकच हे टाइमावर समजलं ना की बाबा आमचं नाव नाही आहे वोटर लिस्ट मध्ये. त्याच्यामुळे आता काही संपर्क केला नाही, पण आम्ही तक्रार देऊ तहसीलदाराकडे. बरं, तुमची ग्रामपंचायत कधी झाली होती? 2023 मध्ये. 23 म्हणजे 1.5 वर्ष होत आहे. जवळपास 1.5 वर्षाच्या आधी या लोकांनी मतदान केलं आणि आज लोकसभेला मतदान होत नाही आहे. त्याच्यामुळे याची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे प्रशासनाने. बरं, आता आपल्याला असं वाटते का जे लोक घाळ झालेत त्यांचं त्यांनी टपालच्या माध्यमातून तरी मतदान, त्यांनी पोस्टल मतदान तरी करून घ्यावं, जेणेकरून मतदानाचा पर्सेंटेजचा आकडा वाढेल. त्यासाठी पोस्टल मतदान, हे जे लोक या प्रशासनाच्या चुकीमुळे ज्यांना मतदान करता आलं नाही अशा लोकांना पोस्टल मतदानाचा तरी अधिकार द्यायला पाहिजे. ते होते करंजीचे सरपंच आपल्याला सविस्तर माहिती देत होते. रशीद फाजलानी, मराठवाडा न्यूज ब्युरो, माहूर, नांदेड. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.